तर नमस्कार मित्रांनो, कसं सगळं मजे ना मजेनच राहा तुम्ही। आज आहे आपला बर्थडे, म्हणजे माझाच बर्थडे आहे, पण या वर्षी बर्थडे सेलिब्रेट करायची साजरा करायची माझी इच्छाच नाही। तर काय तर मी ठरवलं नाही बरं एकदम बर्थडेच करायचा नाही। मी व्हॉट्सअप स्टेटस पण टाकला, इंस्टाग्रामला स्टोरी पण टाकली मी काही या वर्षी मी बर्थडे सेलिब्रेट करणार नाही। तर कोणीच केक बिक काही घेऊन येऊ नका, उगाच फुकटचा खर्च करू नका, नाही तर तू 300-400 रुपये कपवशील परत मी भेटायचो नाही, परत त्या वेस्ट जाईन। कारण की या वर्षी खरंच बर्थडे सेलिब्रेट करायचा नाही, तर त्यासाठी मी सगळ्यांना सॉरी बोलतो पहिली तर। आणि तरी पण मी आता बाहेर निघलोय, म्हणजे सेलिब्रेट करणार नाही, म्हणजे असं नाही का मी केक कट नाही करणार, तर मी केक कट करील, एकच केक कट करील, तो पण म्हणजे बाहेर डायरेक्ट, म्हणजे नाही फॅमिली सोबत, नाही मित्रांसोबत, नाही मैत्रिणींसोबत, कोणच्याच सोबत नाही। जस्ट मी दरवर्षी, म्हणजे आता नवीन तर नाही बोलू शकत, कारण की रिसेंटली 3-4 वर्ष मी अनाथ आश्रम असू दे किंवा वृद्ध आश्रम असू दे किंवा गरिबांना मदत करून बर्थडे सेलिब्रेट करायचो, आणि त्याचबरोबर मित्रांसोबत पण आणि फॅमिली सोबत पण बर्थडे सेलिब्रेट करायचो। तर या वर्षी चेंजेस आवराच का मी बघू, म्हणजे गरिबांसोबतच बर्थडे सेलिब्रेट करील। म्हणजे आता बोलताना पण काय त्या असतं सिग्नल वगैरे असतात, किंवा वृद्धाश्रम बोला किंवा अनाथ आश्रम बोला, तिथं आपण जाऊन बर्थडे सेलिब्रेट करू। फक्त फरक आवराच काही वर्षी फॅमिली सोबत बर्थडे सेलिब्रेट आपल्याला करायचा नाही, आणि फ्रेंड्स सोबत म्हणजे मित्र मैत्रिणींसोबत पण बर्थडे सेलिब्रेट करायचा नाही। तर त्यासाठी मी सगळ्यांना सॉरी बोलतोय, आणि मी कोणताच केक कापणार नाही। असं नाही की याचा केक कापला, त्याचा केक नाही कापला, याचा केक कापला, त्याचा केक नाही कापला, असं नाही होणार। मी कोणताच केक कापणार नाही, कारण की आजचा दिवस माझं म्हणजे माझी मनस्थितीच नाही का बर्थडे सेलिब्रेट करावं म्हणून मी। तर माझी अजिबात इच्छा नाही, तर मी तुमच्या पाया पडते, कोणीच केक घेऊन येऊ नका। तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, मला इंस्टाला मेसेज करा, मला कॉल करा, माझ्यासाठी त्यात शुभेच्छा म्हणजे लय येईल। आणि पार्टीचा तर काही विषय नाही, आपल्या काही रोज पार्टी असतात, त्याच्यामुळे पार्टीचा काही विषय होता, तरी तुम्हाला पार्टी पाहिजे असेल तर तुम्ही उद्या या, परवा या, पाहिजे तरी मोठी पार्टी करू, त्याचा काही विषयच नाही। पण आजचा दिवस नाही, काहीच मला करायचंच नाही। तर आता मी आहे खांदेश्वर स्टेशनला, सोमनाथ भाऊना फोन केला का बरं भाऊ या बरं जरा जावायचं आहे, त्याही पण नाही विचारलं कुठं जायचं आहे, काही करायचं आहे, त्यांना पण माहिती नाही, त्यांना बोललो तुम्ही एकटंच या। भाऊ काय त्या ती कुलदीप दादाला पण मी फोन केलाय, दिलीप भाऊना पण मी फोन केलाय, सोपन भाऊंचा काही फोन लागला नाही। तर आम्ही तिघं जाऊ। आता बहुतेक तर पहिले तर मी जाते इथं जे सिग्नल वगैरे पोरावीर असताना त्यांच्यासोबत बर्थडे आपण सेलिब्रेट करू, त्याच्यानंतर परत बघू वृद्धाश्रम किंवा अनाथ आश्रमात जाऊ आणि बर्थडे सेलिब्रेट करू, आणि त्याच्यात मी खुश होईल, माझा बर्थडे सेलिब्रेट झाला आणि असा आपला दिवस संपन्न होईल। आणि ही व्लॉग मी आजच अपलोड काय करताय, कारण की मी तुम्हाला सांगताय का तुम्ही केक घेऊन येऊ नका, मी यावर्षी बर्थडे सेलिब्रेट करणार नाही। तर भाऊ येतात, मग पुढे जाऊ आपण काय घेतून काय खातून काय करतून ते सगळं तुम्हाला मी माझा बर्थडेचा व्लॉग आज तुम्हाला बघायला भेटेल। तर मित्रांनो आता समजून भाऊ आला आपल्या सोबत, आणि आम्ही इथं दुकानात आलो। काय घेतलं आपण, पार्ले घेतलाय, मंच पण घेतलाय, आणि थोडंसं राशन पण घेतो बारीक सारीक, आणि आता आम्ही जाऊ बर्थडे सेलिब्रेट करायला। समजा भाऊ काय बरोबर ना? बरोबर आहे पुण्याचं काम करायचं, यंदा बर्थडे काही नाही, आपल्या दादाने काय तेल आणलंय। फादर का नाम बता दिया, मॉम का नाम बता दिया। आता आम्ही तर समोसे घेऊन आलो, आणि पहिले आम्ही टेस्ट करत होतो कसं तर आम्हाला पटलं होतं, आम्ही घेणार मस्त चव आहे पण नाही। समोसे घेऊ मस्त की बघा काही केक घेतलाय, या उरवाचा पण घेतलाय, आणि यो स्प्रे पण घेतला हळदीचा। आपलाच बर्थडे ना आपणच करायचा बाबा, कोणचा केक कापायचा नाही, आपण बर्थडे भारी सेलिब्रेशन करायचा नाही, विषय संपला। आता इशी राईट मारा, चला तुम्ही नका मारू, म्हणजे मी ना आमच्या भाऊना सांगलाय। तर नमस्कार मित्रांनो, तर आता इथं सुहास आणि साहिल भेटला। सुहास साहिल ऐका, ते बघा पहिली वर्ष मी बर्थडे करणार नाही, उगाच कुणी बघून परत रागवू नका। येता इथं आलं, आणि अमन वास्करांची नवीन खरेदी, या बाबा अमन वास्करची नवीन खरेदी, बर्थडे निमित्त वाढदिवसानिमित्त अमन वास्करांची नवीन खरेदी बघा। हे थांब, हे थांब, यो अमन वास्करांची नवीन खरेदी वाढदिवसानिमित्त थेट बारामती मधून आणलेली नवीन खरेदी आहे। 5,05,525 रुपयाचा हे घोऱ्या इकडे बघ। चला गाईस बाय।
आता बाई नाही म्हणजे सुहासने काहीतरी गिफ्ट आणलाय, दाखवते तुम्हाला. आता ऍक्च्युली बर्थडेचा नाही करायचा, पुरा गिफ्ट घेऊ ना आपण. गिफ्ट घेऊन काय तर गाईस टी शर्ट बघू शकता, मला मस्त गिफ्ट आणलेलं आहे. ही टी शर्ट आणली सुहासनी आणि जॅकेट पण आणलाय. मी बर्थडे करणार नाही पण मी गिफ्ट घेणार आहे म्हणजे नाही. ऍक्च्युली 2024 मध्ये माझा बर्थडे आहे आणि मला पहिला गिफ्ट कोणी दिलाय तर सुहास अस्करने दिलाय. समजलं का, पहिला गिफ्ट आहे का. आणि बस झाला, मला बाकी कोणी गिफ्ट पण नाही का, मी कोणाची अपेक्षा पण ठेवी नाही. ठीक आहे. सो गाईज बघा, ही आपली गाडी आणि ही आपण आणलेल्या वस्तू. केक पण ना, समोसा यायचा, कॅडबरी आहे, बिस्किट आहे, राशन आहे. बोला हॅपी बर्थडे. यो आपला आता नेक्स्ट लोकेशन आहे. नंतर जरा झोपडपट्टी आहे, यांना आपण जरा मदत करूया आता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे. म्हणजे बर्थडे तर सेलिब्रेशन अजिबात नव्हता करायचा, पण एक केक कापला. बर्थडे माझा जन्मदिवस आहे बाबा, मी जन्माला येऊन किती मोठा काम केलं तुम्हाला माहिती आहे का, सांगा नाही मी, जाऊ दे. आता अजून बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत. बिस्किटाचा अजून बॉक्स बाकी आहे, समोसा पण बाकी आहे, चॉकलेट पण बाकी आहेत. पण ते आता आम्ही तर दुसरीकडे देतून. आणि मग आता व्लॉग मी इथे एंड करतोय. तुम्ही दिलेल्या मनात शुभेच्छा, त्यासाठी सगळ्यांच्या मनापासून, हृदयाच्या अंतःकरणापासून मी तुमचं धन्यवाद व्यक्त करतोय. आणि असं तुमचं प्रेम माझ्या वासू द्या. चला बाय बाय. आणि परत एकदा म्हणते, कोणी केक बीक घेऊन येऊ नका, मी बर्थडे करणार नाही. चला बाय.